काम करताना अचानक काय झालं ते बघून तुम्ही म्हणाल माझ्यासोबत पण हे झालंय। असो, ते काय झालं ते मी पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे। तर इथे आता बघा, मी सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करून घेते। नाश्ता करून झाला की लगेचच तिकडे चहा ठेवायला घेतलेला आहे, कारण सकाळी सकाळी नाश्ता चहा हा वेळेत झाला तर बाकी कामं देखील वेळेतच होतात। आता इथे आमचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झाला। आता इकडे भांडी साफ करत आहे मी नाश्त्याची। म्हणजे काय होतं की आपल्याला किचन देखील व्यवस्थित साफ झाला की मग पुढची कामं करायला फटाफट जी काही भांडी लागतात ती सापडतात। तर मी तुम्हाला बोलले होते माझ्यासोबत काय घडलं, तर बरोबर हे आज ही बशी बघा, एकदम घाईघाईमध्ये मी भांडी घासत होती आणि वरून हातातून पडली। तिचे किती बिचारीचे तुकडे झाले। असो, आता काय तिची लाईफच तेवढी होती की मला लगेचच पीठ भरायचं होतं, ते पीठ भरून ठेवलं। काल मी हे दही लावलं होतं, छान असं घट्टसर झालं होतं। तर जेवण वगैरे सगळं माझं सकाळचं बनवून झालं, त्याच्यानंतर मी किचन ओटा छान असा साफ करून घेतला। आता ही वेळ आहे संध्याकाळी 3 सांजेची, दिवाबत्ती वगैरे झाली की मी आता इकडे आज मुलांसाठी नाश्ता तयार करत होते। तर कांदा भजी पावचा नाश्ता मी बनवणार होते, त्यासाठी इकडे हिरवी चटणी तयार करून घेतली, पीठ भिजवून घेतलं आणि तेल छान गरम झालं की लगेचच भजी तयार करून घेतली। आणि माझा इकडे आता सगळा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। सगळ्यांनी छान असा एकत्र बसून नाश्ता केला। तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा उद्या भेटू, बाय बाय।